नमस्कार, पल्स 24 न्यूज देख रहे हैं आप और आपके साथ मैं हूं सुजल वर्मा। विधायक रवि राणा ने अमरावती में एक कार्यक्रम के दौरान विवादित बयान देते हुए कहा था कि अगर आप मुझे आशीर्वाद नहीं देंगे तो मैं आपके खाते से 1500 रुपए निकाल लूंगा। इस बयान के बाद पूरे राजनीतिक क्षेत्र में हंगामा मच गया। विधायक रवि राणा के खिलाफ कई राजनीतिक नेताओं की प्रतिक्रियाएं भी आई हैं। अब सांसद बलवंत वानखेड़े ने भी रवि राणा पर पलटवार किया है। कहा कि सरकारी योजनाएं वे योजनाएं होती हैं जिन्हें सरकार को क्रियान्वित करना होता है। इसमें लोगों के टैक्स से इकट्ठा किया गया पैसा है। इसीलिए सांसद बलवंत वानखेड़े ने विधायक रवि राणा को चेतावनी दी है कि ऐसी योजना का पैसा कोई नहीं छीन सकता। बघा, शासकीय योजना असतात आणि शासकीय योजना हे शासनकर्ते जी लोक असतात त्यांना राबवायचे असतात किंवा योजना बनवायच्या असतात, परंतु ते काही स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बापदाद्याचे पैसे नसतात। ते सरकारचे असतात, लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याच्यात जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ, मी हे एवढंच म्हणेल या प्रसंगी, हे ते कोणाच्या बापदाद्याची इस्टेट नसते, ते कोणी वापस घेऊ शकत नसते। ते शासकीय योजना आहे, ती शासकीय योजना त्या पद्धतीनं राबवल्या गेली पाहिजे असते। असं आहे की आमच्या जिल्ह्यातले एकाही महिलेनं बोलावं की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो, हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे। याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं। भाऊ नेहमी बहिणीला मदत करते, बहिणीकडून कधी घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील। भाऊ एक शेवटले आहेत, रवी राणा जे बोलले ते सरकार शिंदेचे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या मनातलं बोलले असं आहे, सरकार काहीतरी देत आहे। शिंदे साहेब असो, फडणवीस साहेब असो, अजित पवार साहेब असो, सगळ्यांनी महिलांच्या खात्यामध्ये आधी 17 तारखेला पैसे टाकणार आहे। खटाखट 8,500 रुपये जे काँग्रेसचा नारा होता की लोकसभेमध्ये खासदार निवडून आणा, तुम्हाला खटाखट महिलांच्या खात्यामध्ये 8,500 येईल। अरे त्या महिलांनी काँग्रेसच्या कार्यालयावर निवडून आल्यानंतर गर्दी केली, त्यांना हाकललं, तिथे लाठीचार्ज झाला, त्या ठिकाणी पूर्ण काँग्रेसच्या ऑफिसचे दरवाजे बंद करण्यात आले। तर खोटं बोलून तुम्ही मतदान घेतलं, पण ही सरकार पहिले देत आहे आणि मत मागत आहे।